नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज राज्य सरकारकडून खूप मोठी खुशखबर मिळाली आहे। मित्रांनो, या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान हे मंजूर झाले आहे। त्याचा जीआर सुद्धा आला आहे। सो मित्रांनो, हा जीआर काय आहे किंवा कोणते 40 तालुके आहेत की जे पात्र ठरले आहेत दुष्काळी अनुदान मंजुरीसाठी, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कोणते हे तालुके आहेत याची सर्व लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे यापुढील सर्व गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 29 फेब्रुवारी 2024 चा जीआर आहे। तर या जीआर मध्ये काय सांगितले आहे आपण पुढे पाहूयात। तर मित्रांनो, या जीआर मध्ये काय सांगितले आहे पहा। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान हे पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामातील एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठ अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। मित्रांनो, शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विवाद करण्यात आले आहेत। सो मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरांपर्यंत मदत ही अनुज्ञेय करण्यात आली आहे। मित्रांनो, याबाबतचा हा शासन निर्णय आहे। त्यानंतर दिनांक 6/10/2017 व दिनांक 28/6/2018 अन्वये सुधारित निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे आणि त्यामधील तरतुदीनुसार अनुक्रमे 4 येथे नमूद केलेल्या दिनांक 31/10/2023 च्या शासन निर्णयामुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठ अनुदान अनुज्ञेय करण्यात येणार आहे। सो मित्रांनो, त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक जी मदत आहे त्या मदतीसाठी निविष्ठ अनुदान वाटप करण्याकरता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या आहेत। सो मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे जाहीर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद केल्याप्रमाणे 6 ते 11 येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत। यानंतर नेमका शासन निर्णय काय आहे तो पाहूयात। खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठ अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद केल्याप्रमाणे शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये 2,443,22,71,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। सो मित्रांनो, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखी शीर्षनिहाय दर्शवल्याप्रमाणे नमूद शासन निर्णय हा दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे अथवा तरतुदी उपलब्ध करून घेऊन सर्व जिल्हाधिकारी यांनी
दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुद्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीत भरावी। सो मित्रांनो, असा हा शासन निर्णय आहे। यामध्ये 2023 च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे, त्याच क्षेत्रातील त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत अनुज्ञेय नाही, त्यामुळे दुरुस्ती होणार नाही याची खात्रीही करण्यात यावी असेही सांगितले आहे। सो मित्रांनो, हे सर्व पॉइंट तुम्ही वाचून घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्र तालुके कोणते आहेत ते पाहूयात। सो मित्रांनो, पहा की हंगामातील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्याच्या निधीचा लेखाविषयक तपशील आहे हा। यामध्ये तालुक्यांची नावे आहेत ती पाहूयात कोणती आहेत ती। यामध्ये बघा, पहिला आहे ते म्हणजे सो मित्रांनो, यामध्ये पहिला आहे तो म्हणजे पहा, नाशिक मध्ये मालेगाव आहे, सिन्नर आहे आणि येवला आहे। त्यानंतर धुळेमध्ये सिंदखेडा आहे, नंदुरबार मध्ये नंदुरबार आहे, जळगाव मध्ये चाळीसगाव आहे, तर बुलढाणा मध्ये बुलढाणा आणि लोणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव आहे। त्यानंतर जालना मध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मठ्ठा हे आहेत। त्यानंतर बीड मध्ये वडवणी आणि धारूर हे आहेत। त्यानंतर अंबेजोगाई पण आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लातूरच, त्यानंतर धाराशिव मध्ये वाशी, धाराशिव, लाहोर, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर, सासवड, तसेच बारामती, शिरूर, घोडनदी, तसेच सोलापूरमध्ये माळशिरस, सांगोला, करमाळा, माडा, तसेच सातारामध्ये वाई आणि खंडाळा आणि कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज, त्यानंतर सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज या 40 तालुक्यांमध्ये हा दुष्काळ हा जाहीर करण्यात आला आहे आणि या 40 तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आले आहे। सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला आत्ताच विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।